वसमत तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते। आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बजरंगनगर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। या पक्ष प्रवेशामुळे वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे। आमदार राजू नवघरे यांच्या विकास कामांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून बजरंगनगरमधील अनेक तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजारो नागरिक, महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा पक्ष प्रवेश केवळ कार्यकर्त्यांचा नसून वसमतच्या जनतेचा नवघरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवतो, असे या निमित्तानं स्पष्ट झालं। या प्रवेशामुळे वसमत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना अधिक मजबूत होणार असून आगामी काळात त्याचा फायदा पक्षाला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आदरणीय राजूभैया नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच आम्ही मागील 5 वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत आहोत, त्या विश्वासावर सुद्धा विश्वास ठेवून येथील तमाम समाज बांधवांनी भैया सोबत व आमच्यासोबत काम करण्याचं ठरवलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला। भैया टोलाने या पक्षामध्ये प्रवेश केला। निश्चितच भैयाचं काम हे उल्लेखनीय आहे, यात काही शंका नाही। आणि भैयाचं काम असं आहे, ATM मशीन सारखं आहे, केव्हाही अवेलेबल होणारा आमदार जर कोणी असेल तो राजू भैया नवघरे आहे। आणि भैयाकडे विशेष म्हणजे भैया ज्या पक्षामध्ये काम करतात त्यांच्याकडे शासनाच्या तिजोरीची चावी आहे। आज आपल्या शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा पाठपुरावा आपण आपल्याला करणं, कारण हे सगळं करण्यासाठी आपले नगरसेवक असतील, आपले सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी असतील, हे सातत्यानं काम करत असतात। धोत्रे साहेब आपण सांगितलं की मागच्या काळामध्ये यांना आपण राशन कार्ड काही प्रमाणात उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे, पण भटक्या विमुक्तांसाठी सातत्यानं ते कामाच्या निमित्तानं बाहेरगावी जात असतात। याच्यातले काही नावं पूर्ण कारखान्यावर आहेत, मला ग्रामपंचायतला यायलाच मतदान केलं, हेच नावं इथं असतात, अजून कुठे बाहेर त्याला जावं लागते कामाच्या निमित्तानं, त्यामुळे नावं तिकडं पण एखाद्यावर जात असतात। पण हे सगळं करत असल्याने सातत्यानं त्यांच्या पोटाचा प्रश्न असल्यामुळं ते बाहेर जाऊन काम करत असतात, पण इथं आल्यानंतर त्यांना हक्काचं घर भेटलं पाहिजे, त्यांना तिथं त्यांच्या वस्तीमध्ये सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे। आपलं जे अगोदरचा वडीलवाडा आपला बरेचजी शाळेजवळचा आहे, तिथं आपण मागच्या काळामध्ये काही रस्ते नाल्या करण्याचा प्रयत्न केलाय, ती जागा त्यांच्या नावाने झाल्यामुळे तिथं घरकुलाचा सुद्धा लाभ भेटला। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।